नमस्कार बंधू भगिनींनो, बरे आहात ना आपण? आजच्या भागामध्ये आपण गणितातली एक संकल्पना आपण मुख्य घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण संस्कृतमध्ये त्याला काय काय म्हणतात हे बघू. गणितातल्या मुख्य 4 संकल्पना आहेत, म्हणून त्याला म्हणायचं चतुर्विधा गणना. चतुर्विधा, चतुर म्हणजे शब्द आपल्याला माहिती आहे 4, विधा म्हणजे प्रकारची, गणना, गणना केली जाते. पहिलं आहे आपण म्हणतो बेरीज. त्याला संस्कृतमध्ये योग किंवा संकलनम असं म्हणतात. आता याचं उदाहरण द्यायचं तर पंचयोग त्रयः सम अष्टः. आता सगळे आकडे आपल्याला गेलेले आहेत, मुद्दाम सोपे घेतलेले आहेत. पंच म्हणजे 5, योग म्हणजे अधिक किंवा बेरीज, त्रयः 3 आणि सम म्हणजे बरोबर. आपण बरोबर म्हणतो ना, 5 अधिक 3 बरोबर किती होतात? 8. आता दुसरी संकल्पना आहे बेरजेबरोबरच आपण वजाबाकी म्हणतो मराठीमध्ये. त्याला संस्कृतमध्ये व्यवकलनम असं म्हणतात. व्यवकलनम. आता कसं आपण बघू, एक वाक्य बघूया. दश व्यवकलनम चत्वारि सम षट. म्हणजे 10 व्यवकलनम म्हणजे उणे वजा, चत्वारि 4, सम म्हणजे बरोबर किती येतात? षट म्हणजे 6. आता तिसरी गणितातली जी संकल्पना आहे ती गुणाकार. त्याला संस्कृतमध्ये म्हणतात गुणनम. मग आता आपण एक वाक्य बघू. चत्वारि गुणनम द्वौ सम अष्ट. अगदी सोपे सोपे आकडे घेतलेले आहेत. चत्वारि म्हणजे 4, गुणनम म्हणजे गुणाकार किंवा आपण गुणिले म्हणतो, द्वौ 2, सम बरोबर, अष्ट म्हणजे 8. 4 गुणिले 2 बरोबर 8. आता एक संकल्पना राहिली ती म्हणजे भागाकार. त्याला म्हणतात भाजनम. आता त्याचं उदाहरण घेऊया. 12 भाजनम त्रयः सम चत्वारि. 12 आपल्याला शब्द सगळे आपण गेलेले आहेत. 12 म्हणजे किती झाले? 12. 12 भाजनम भागिले त्रयः 3 सम बरोबर चत्वारि म्हणजे 4. मग आता आज आपण योग किंवा संकलनम, व्यवकलनम, गुणनम, भाजनम या गणितातल्या मुख्य 4 संकल्पनांना संस्कृतमध्ये काय म्हणतात ते बघितलं, त्याची उदाहरणही बघितली. आज इथेच थांबूया. माझ्या या व्हिडिओतना आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करते. जयतु संस्कृतम.